बुल्ढाना में तापमान 36 डिग्री सेल्सियस तक पहुंचने के बाद स्वास्थ्य विभाग अलर्ट मोड पर है। जिले में हीट स्टॉक कक्ष स्थापित किए गए हैं और लोगों से धूप से बचाव की अपील की गई। बुल्ढाना में गर्मी का प्रकोप लगातार बढ़ रहा है। मार्च के महीने में ही तापमान 36 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया, जिससे स्वास्थ्य विभाग पूरी तरह सतर्क हो गया। इस बढ़ती गर्मी को देखते हुए जिले के सभी प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में विशेष रूप से हीट स्टॉक केंद्र स्थापित किए गए। स्वास्थ्य विभाग ने स्थिति में निपटने के लिए आवश्यक दवाइयों या पर्याप्त स्टॉक रखने के निर्देश दिए हैं, ताकि किसी भी आपात स्थिति में तत्काल उपचार उपलब्ध हो सके। साथ ही विभाग ने नागरिकों से अपील की है कि वे अत्यधिक गर्मी के समय आवश्यक रूप से बाहर न निकले। यदि बाहर जाना आवश्यक हो तो चश्मा, टोपी, स्कार्फ और छाता लेकर जाए और पानी का अधिक से अधिक सेवन करें। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय इथे आणि अधिनियमित संस्था जसे की ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि इतर संस्थांमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण उष्माघाताचा एक कक्ष स्थापन करत असतो। त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी AC असेल, कूलर्स असतील आणि एक डेडिकेटेड 2 बेड तसेच उपलब्ध यंत्रणा आणि मॅनपॉवरसुद्धा तयारी केलेली असते। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुठलाही उष्माघाताने पीडित रुग्ण असेल तर त्याला त्वरित ॲडमिट करून त्यावर समोरील उपचार केल्या जातात आणि आपण अशा हीट वेव्हसाठी सुसज्ज यंत्रणा तयारीत आहे। जिल्ह्यात किती उष्माघाताचे कक्ष उभारण्यात आलेले आपल्या प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये उष्माघाताचे कक्ष ओपन करणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे ते नक्कीच पूर्ण झालेले आहे। शक्यतो जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि अशा अतिमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असताना आपल्या रुमाल असेल किंवा आपल्याला सावली मिळेल यासाठी छत्री वगैरेचा वापर करावा आणि दुसरं पाणी पुष्कळ प्रमाणात पिलं गेलं पाहिजे। थोडं अंतरानंतर एखाद्या झाडाखाली बसणे, विसावा घेणे अशा पद्धतीनं जर हे केलं तर नक्कीच उष्माघाताला आपण बळी पडणार नाही। स्वतःची काळजी घेतली पाहिजे।